गुड मॉर्निंग गाईज. तर जे कोणी विद्यार्थी असतील जे TET पास करायचे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, कारण आमच्या चॅनलवर आम्ही प्रत्येक विषयाचा डिटेलमध्ये अभ्यास घेणार आहोत. त्यामुळे जर TET खरंच क्लिअर करायची असेल आणि ती पण चांगल्या गुणांनी क्लिअर करायची असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजपासून आपण प्रत्येक खंडाचा अभ्यास घेणार आहोत. त्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या आणि परीक्षेला ज्या विचारल्या जातात त्या गोष्टींचा आपण इथे विचार करणार आहोत. तर आजपासून आपण सुरू करतोय पहिला खंड आफ्रिका खंड. हा आहे सगळ्यात महत्त्वाचा आणि लोकसंख्येमध्ये हा दुसऱ्या क्रमांकावर येतोय. परीक्षेला लोकसंख्येत कितव्या क्रमांकावर, क्षेत्रफळात कितव्या क्रमांकावर अशा पद्धतीने प्रश्न तर विचारतच नाहीत. त्यामुळे हा व्हिडिओ त्या खंडाशी संबंधित TET मध्ये जे प्रश्न विचारतात त्या संबंधित जी काही महत्त्वाची माहिती आहे त्यानुसार बनवलेला आहे. सो जेवढे महत्त्वाचे पॉइंट आहेत तेवढेच घ्या, जे महत्त्वाचे नाहीत ते सोडून द्या. युरोप आणि आफ्रिका या दोन देशांच्या दरम्यान काय आहे तर भूमध्य समुद्र आहे. नंतर सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठे हे आफ्रिका खंडातच आहे आणि त्याच्यानंतर हे जे कलाहारी वाळवंट आहे ते सुद्धा आफ्रिका खंडातच येतो. जगातील सर्वात लांब नदी जी आहे नाईल नदी ती आफ्रिका खंडातच आहे. आणि जगातील सर्वोच्च सरोवर व्हिक्टोरिया सरोवर आहे ते सुद्धा आफ्रिका खंडात आहे. आफ्रिका खंडातील ही लिम्पोपो नदी जी आहे त्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात सुसर बघायला मिळतात, म्हणून लिम्पोपो नदी ही महत्त्वाची आहे. आता सहारा वाळवंटात ॲटलस पर्वत आणि इथिओपियाचे पठार हे दोन गोष्टी यामध्ये येतात. तसेच सहारा वाळवंटातच अहग्गर व तिबेसी या दोन ज्वालामुखी आहेत, यावर प्रश्न आहे TETला. तसेच किलीमांजारो व केनिया या ज्वालामुखी पर्वत आफ्रिकेमध्ये भेटतात आणि यातली जी किलीमांजारो आहे ना यावर सतत प्रश्न असतो. किलीमांजारो आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर आहे. विशेषतः विषुववृत्तावर असूनही त्याच्या उंचीमुळे ते बर्फाच्छादित आहे. 2025ला हा प्रश्न आलेला होता. त्याच्यामुळे ही खूप महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही लक्ष देऊन बघा आणि महत्त्वाच्या माहिती नोट करत चला. तर बघा, आफ्रिका खंडातून कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त हे तिन्ही वृत्त गेलेले आहेत आणि ही तिन्ही वृत्त जाणारा हा एकमेव असा खंड आहे. जगातील सर्वोच्च तापमान लिबियामधील अल झिझिया येथे नोंदवले गेलेले आहे. आणि जगातील 75% सोने हे काय निटबाट सॅरँड इथून मिळते व किंबर्लेमध्ये हिऱ्याच्या खाणी आहेत. तर अशा पद्धतीने आफ्रिका खंडातील TETच्या दृष्टीने जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण बघितलेले आहेत. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण उत्तर अमेरिका खंडाबद्दल माहिती घेणार आहोत. रोज एक एक खंड अशा पद्धतीने आपण सर्व काही गोष्टी पाहत चालूयात, त्यामुळे तुम्हालाही लोड येणार नाही आणि आम्हालाही येणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे पॉईंट्स जे आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवा, जे की तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे 2026च्या TETसाठी. धन्यवाद. आणि विशेष म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, तरच आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. माझी TET क्लिअर झालेली आहे 2025ची आणि मी जे नोट्स घेऊन हे स्वतः मी काढलेले नोट्स आहेत आणि हेच वाचून मी माझ्या एक्झामला गेले होते आणि त्यामुळे मला चांगले मार्क मिळालेले आहेत. मी पास झालेली आहे आणि तेच नोट्स मी तुम्हाला इथे घेऊन आलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला खरंच TET क्लिअर करायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.